नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. अजित पवारांचं दुःखद असं निधन झालं, अपघाती निधन झालं आणि त्यानंतर सर्व महाराष्ट्राच्या मनात जो एक प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आणि मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय, सध्याच्या राजकारणामध्ये पुढचं जे राजकारण आहे ते कोणाच्या हाती असेल, कोण राष्ट्रवादी काँग्रेस चालवणार, अनेक प्रश्न आहे, अनेक शंकाही आहेत. या शंकांचं निरसन करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय नेतृत्व असलेले सुनील तटकरे सर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत. सर, मुळात जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं की अजित पवारांचं अत्यंत अपघाती असं निधन झालं आणि त्यानंतर जी पोकळी तयार झाली त्या पोकळीने अनेक प्रश्न तयार केले. त्या प्रश्नांमध्ये एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की आता राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोणाच्या हाती. मग ते कधी पटेलांचं नाव येतं, कधी तटकरेंचं नाव येतं, कधी सुनेत्रा वहिनींचं नाव येतं. तुमच्या मते आत्ता नेतृत्वाची धुरा कोणाच्या हाती? नेतृत्वाची धुरा स्पष्टपणाने सुनेत्रा वहिनींच्या हातात आहे. विधिमंडळ पक्षाचं नेतेपदी त्यांची निवड एकमताने सर्व आमदारांनी त्या ठिकाणी केली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथही दिली. आता पक्षाच्या संदर्भामध्ये सुद्धा जो राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा जी दादांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर जी रिक्त आहे ती सुद्धा सुनेत्रा वहिनींचीच त्या ठिकाणी निवड करून उद्याच्या पक्षाच्या भवितव्याची वाटचाल ही त्यांच्या नेतृत्वाखाली करण्याची स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच प्रमुख सहकाऱ्यांची आहे. आमदारांच्या मनामध्ये सुद्धा त्याच संवेदना किंवा त्याच भावना आहेत आणि त्या सक्षमपणाने ती जबाबदारी धीरोदात्त पदाने सांभाळतील असा 40 वर्षाचा जो माझा राजकीय अभ्यास आहे. दीर्घकाळ मी राजकारणामध्ये स्वर्गीय वसंतदादांपासून जी काही वाटचाल केलेली आहे, ज्या पद्धतीने गेले 3-4 दिवस बहिणींनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र हातामध्ये घेतल्याच्या नंतर शासकीय बैठका असतील, पक्षाच्या बैठका असतील, कार्यकर्त्यांची संवाद असेल, जनता दरबार असेल बारामतीचा जो दादांनी सुरू केला होता, त्याच्यातून एक निश्चित आम्हाला विश्वास आहे की त्या संयमाने, त्या धीरोदत्तपणाने आणि आत्मविश्वासाने हे पक्ष आणि पक्षाचं संघटन त्या उत्तम पद्धतीने सांभाळतील. अगदी सुनेत्रा वहिनी कार्यभार हाती घेतल्यानंतर ज्या स्वरूपाचं कामकाज करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातून एक विश्वास तर निश्चित तयार होतो आहे की त्या पदाला न्याय देऊ शकतील, संघटनेला न्याय देऊ शकतील. या परिस्थितीमध्ये संघटनेला ज्यावेळेला न्यायाची गोष्ट येते, सुनेत्रा वहिनी निश्चितच कुटुंबातल्या आहेत, आईवडिलांपासून तर अगदी ज्या सासूरवाडीत आल्या तिथं राजकारण जवळून बघितलेलं आहे. या परिस्थितीत तुमच्यावर आणि पटेलांवर मात्र अत्यंत टोकाचे आरोप झाले आणि तुम्ही विलन ठरला या पूर्ण प्रकरणात. आणि मुळात हा विमान अपघात जो आहे तो पटेलांनी आणि तटकरेंनीच घडवून आणला असावा अशा स्वरूपाचे आरोप तुमच्यावर झाले. काय तुम्ही काय टार्गेट होता? एकतर बेछूटपणाचे निराधार आरोप करणाऱ्यांचा मी कठोर शब्दामध्ये निंदा करतो. दादांचा आणि माझा सहवास गेल्या 40 वर्षाचा राहिला आणि त्यावेळेला तर मी तालुका काँग्रेस अध्यक्ष होतो. ते पहिल्यांदा लोकसभेवरती निर्वाचित झाले. त्याच्या अगोदर मध्यवर्ती बँकेची त्यांनी वाटचाल सुरू केली होती. त्यावेळेससुद्धा इतिहास मला ज्ञात आहे. विलासरावजी वगैरे, थोपटेजींना वगैरे काय म्हणाले होते, काळाच्या ओघामध्ये मी त्याची उत्तर देईन. आणि त्याच्यामुळेच 99पासूनचा माझा जो प्रवास त्यांच्यासोबतच राहिला. अनेक वेळेला पक्षांतर्गतसुद्धा मला टार्गेट करण्याची अनेक वेळेला घटना घडलेल्या आहेत. पण आज तो प्रसंग नाही की त्याच्याबद्दल त्या ठिकाणी काय बोलावं. आम्ही आमची जबाबदारी चोखपणाने, जो पक्ष दादांनी 2023मध्ये एक सामूहिक निर्णय घेतला की आपल्याला इंडियामध्ये जायचं आहे आणि इंडियामध्ये जाण्याचा निर्णय काही एका दिवसात नाही झाला. आपल्याला कल्पना आहे की 2014मध्ये स्वतंत्रपणाने निवडणुका लढण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात 25 वर्षाच्या नंतर सेना भाजपची युती तुटली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 4-9 एकत्रित निवडणुका लढवत होता आणि त्याच्यानंतर आम्ही निवडणुकीचे निकाल लागले, पूर्ण निकाल हाती यायचे होते, त्याच वेळेला आम्ही भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला. 16-17 तर आम्ही सत्तेमध्ये जाणारच होतो. त्याचा सर्व तपशील मी ठरवला होता. प्रदेश राष्ट्रवादीचा मी अध्यक्ष होतो 14 ते 18. त्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक घटना घडल्या होत्या. 19ला सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर युती करावी असं स्पष्ट मत दादांनी पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये मांडलं होतं. त्याला सहमतीसुद्धा काही प्रमाणामध्ये होतीच.
त्याच्यातून प्रफुल्लभाई असतील, मी असतील, आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा करत होतो. आपल्याला एक कल्पना आहे की त्याला राष्ट्रपती राजवट लागली. त्याच्यानंतर मग पुन्हा तो सकाळचा शपथविधी झाला दादांचा आणि देवेंद्रजींचा. दादांचं स्पष्ट मत होतं की या राज्यात 2 पक्षाचं सरकार स्थिर राहू शकेल. केंद्रात भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए येत आहे. इथे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये गेला. केवळ स्थिर सरकार नाही, स्थिर सरकार तर लाभलं असतंच, पण महाराष्ट्राला गतिमान विकासाच्या मार्गावरती नेण्यासाठी आपल्याला ती एक उत्तम संधी होती असं दादांचं त्यावेळेला मत होतं. पण दुर्दैवाने तो निर्णय त्यावेळेला झाला नाही. 22ला सुद्धा त्या निर्णयाच्या आसपास आम्ही गेलो, ज्यावेळेला एकनाथरावांनी भूमिका घेतली त्यावेळेला सुद्धा झालं नाही. आणि 23ला ज्यावेळेला भूमिका घेतली त्यावेळेला आम्ही सगळेजण दादांच्या सोबत राहिलो. दादा म्हणाले होते की शेवटी मला एकटा निर्णय घ्यावा लागेल, पण आम्ही सर्वांनीच मिळून, ज्यामध्ये प्रफुल्लभाई होते, भुजबळ साहेब होते, दिलीप वळसे पाटील होते, हसन मुश्रीफ होते, धनंजय मुंडे होते, सुनील तटकरे होता, रामराजे नाईक निंबाळकर होते आणि सगळे आमदार पाठीशी उभे राहिले. आता त्यावेळेला सुद्धा टीकाटिप्पणी झाली, आमच्यावरती जास्ती झाली, माझ्यावरती तर सततच होत आली. आपल्याला किस्सा आठवत असेल, आपण त्यावेळेला महिलांच्या क्षेत्रामध्ये एक फीटवरती काम करणारे उत्तम होता. 2009ला माझ्या मेघदूत बंगल्यावरती दादांना उपमुख्यमंत्री करावून आमदारांची बैठक झाली, सह्या झाल्या. त्यावेळेपासूनच आमच्यावरती अशा पैसे एक आक्षेप घेण्याची सुरुवात त्या ठिकाणी झाली होती. मी असेल, प्रफुल्लभाई असतील, आम्ही आमची पक्ष म्हणून जी जबाबदारी करायची होती ती आम्ही नेटाने पाडली. दादा राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र घेतल्यावर प्रफुल्लभाईंना कार्याध्यक्ष त्यांनी नेमलं, मी प्रदेशाध्यक्ष आहे. आता ज्या वेळेला दादांच्या अखली निधनाच्या नंतर ज्या वेळेला पोकळी निर्माण होते, जो पक्ष 2024च्या निवडणुकीमध्ये दादांच्या प्रचंड मेहनतीतून त्यांचं विलक्षण जे संवाद करण्याची हातोटी होती त्याच्यातून आम्हाला यश मिळालं. 59 पैकी 41 जागांवरती म्हणजे 72% स्ट्राईक रेटने आम्ही निवडून आलो. त्या आमदारांचा नेता निवडाचा अधिकार आमच्या पक्षाला नाही तर मग इतर कोणाला राहणार. लोकशाहीमध्ये आम्ही घड्याळाच्या चिन्हावरती स्वतंत्रपणे निवडून आलो आणि त्याच्यामुळेच कदाचित कोणाचे काय व्यक्तिगत इंटरेस्ट असतील राजकीय, बाकी काय व्यक्तिगत म्हणत मी राजकीय, ते दुखावले गेले असेल किंवा काय, त्याच्यातून आम्हाला खलनायक ठरवण्याची भूमिका त्या ठिकाणी केली गेली असेल. आणि अनेक वेळेला ज्यावेळेला असे प्रसंग घडत आले, अगदी इतिहासकालांमध्ये सुद्धा किंवा अलीकडच्या राजकीय कालावधीमध्ये सुद्धा, की 3 दिवसाच्या नंतर लगेच शपथविधीची घाई का. मला असं वाटतं की राजकारणामध्ये योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची वेळ येत असते आणि त्यावेळेला तो निर्णय घेण्याची क्षमता आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवली. आणि विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकमताने, म्हणजे 40च्या 40 आमदार एकमताने त्यांनी वहिनींची निवड त्या ठिकाणी केली. आता त्याच्यामुळे जर काय आम्ही विलन ठरलो असो तर काळाच्या ओघामध्ये त्याची उत्तरं ही आपोआपच येतील. अगदी. पण तटकर साहेब एक सांगा की आता तुम्ही विषय काढला, 3ऱ्या दिवशी शपथविधी झाला, आता त्याच्या सकारात्मक नकारात्मक ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या असतील, पण एक प्रश्न उपस्थित केला गेला की घाई करायची काय गरज होती, 3ऱ्या दिवशी कशाला एवढी गरज होती, 13वा होऊ दिलं असतं मग बघितलं असतं. एक तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 10वं 12वं हा एक विचार आहेच, कारण तो हिंदू धर्माच्या परंपरेपासून आलेला आहे. पण अनेक वेळेला 3 दिवसाच्या नंतरसुद्धा अनेक कुटुंबांच्यामध्ये हे विधी संपतात. दुसरा भाग असा, हे जे प्रश्न आम्हाला विचारतात, विलिनीकरणाची चर्चा, दादांचा शव अंत्यदर्शनाला पहिल्या दिवशी ज्यावेळेला ठेवलं, दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार झाले, पहिल्या दिवशी, त्यावेळेपासून विलिनीकरणाची चर्चा सुरू करण्याची घाई का झाली. पण एक नाही 7-8 नेत्यांनी मुलाखतीचा सपाटाच लावला. दादांची अंतिम इच्छा, दादांची अंतिम इच्छा, ह्या तारखेला होणार होतं, त्या तारखेला होणार होतं, त्या तारखेला होणार होतं. माझं म्हणणं काय, मग त्यावेळेला तरी तो संयम ठेवायला पाहिजे होता, त्यावेळेला तरी त्याची आवश्यकता होती. त्यावेळेला जे विलिनीकरणाची चर्चा करत होते त्यांच्यापैकी कोणाच्या तरी तोंडात कधीतरी आलं का हो की आता उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र सुनेत्रावांनी घ्यावीत, का ना आलं. विलिनीकरणाची चर्चा करत बसलात आपण, दादांची अंतिम इच्छा म्हणून बोलत राहिलात. मग दादांची इच्छा 14 पासून भारतीय जनता पक्षावरती जाण्याची होती, ती त्यांनी अनेकदा स्पष्टपणाने बोलूनही दाखवली. एकदा तर कृतीने दाखवलं 19ला शपथ घेऊन देवेंद्रजीच्या बरोबरती. मग आता वेगळं सांगण्याचं काय कारण आहे. दुसरा प्रश्न निलेशजी माझा असा आहे की 2023ला पक्ष का 2 भाग झाले. आम्ही एनडीएमध्ये गेलो म्हणून झाले. एनडीए म्हणजे कोण, तर भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष. म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही गेलो, ही भूमिका पसंत नाही राहिली. म्हणूनच
2 पक्ष झाले. त्याच्यातून मग निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, न्यायालयीन प्रक्रिया झाली. त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ दादांच्या नेतृत्वाखालचा असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला, घड्याळ चिन्ह दिलं, सर्वोच्च न्यायालयाने त्यालासुद्धा मान्यता दिली. आता पुढची तिकडे प्रक्रिया सुरू होईल. एक आम्हाला लिहिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही निवडणुका लढलो घड्याळच्या चिन्हावरती. आणि एक जर का तुम्ही पाहिलं की ज्यावेळेला युती किंवा आघाडी निवडणूक पूर्व होत असते, त्याला जागा वाटप होत असताना आमच्या वाट्याला जागा कुठल्या आल्या? मूळ राष्ट्रवादींच्या 56 जागा जिंकल्या होत्या 19मध्ये. त्याच जागा आमच्याकडे त्यावेळेला लढायला आल्या. त्यामुळे स्वाभाविकपणाने आमची जी लढाई झाली राजकीय विधानसभेला, ही बहुतांश ठिकाणी 90% ठिकाणी ही तुतारी म्हणजे शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर त्या ठिकाणी झाली. स्वतंत्रपणाने लढलो, निवडून आलो. आमचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. इतरांना जे काय बोलायचं होतं, विलिनीकरण असेल किंवा इतर काय टप्पे असतील, ते नंतरच्या याच्यामध्ये बोलता आले असते. पण आम्ही काहीतरी केलं, काहीतरी वेगळंच काहीतरी केलं आणि मग त्याला 3 दिवसाच्या नंतरचं जे जोडण्याचा प्रयत्न केला गेला, मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे. पण आता चला विलिनीकरणाचा विषय निघाला म्हणून विलिनीकरणाची चर्चा झाली होती का? नाही, मला माहीत नाही ना. त्यांनी काय सांगितलं की त्या सगळ्या चर्चेमध्ये दादा होते. एक दादांना माझ्यावरचा प्रचंड विश्वास होता की त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तर सुनील त्या निर्णयाची सहमतच राहणार. आणि अनेक वेळेला असे अनेक निर्णय घेताना आम्ही चर्चाही करायचो. मी असेन किंवा आमचे सगळे सहकारी असतील प्रमुख, जी मगाशी मी नावं घेतली, ते आपापली मतं आम्ही मांडायचो. पण शेवटी पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय हा आम्ही अंतिम निर्णय मानतच आलो. लोकशाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत होतीच, पण नेतृत्वाने घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आपण कर्तव्य आहे, या भूमिकेतूनच पक्षाच्या सर्व सहकार्याने त्याबद्दल काम निर्णय घेतला आहे. आत्ता या परिस्थितीत आत्ता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नाही म्हटलं तरी कार्यकारी अध्यक्ष पटेलांकडे आहे आणि प्रदेश अध्यक्ष तुम्ही आहात. शेवटी महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादी अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीत जर विलिनीकरणाची चर्चा होत असेल किंवा घडवण्याचा प्रयत्न होत असेल तर प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय? नाही, आता एक तर दादांच्या अकाली निधनाच्या नंतर राजकीय समीकरणं बदलल्याचं चित्र तर दिसतच आहे. अशा वेळेला नव्याने त्या संदर्भातली चर्चा सुरू व्हायची असेल तर समोरनंच प्रस्ताव आला पाहिजे की नेमकं विलिनीकरण कशा पद्धतीने होणार, काय अपेक्षित आहे, काय नाही. हे जर काय आलं तर मग बहिणींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण बसून त्या विषयावरती चर्चा करता येईल. पण ते जर काय आलंच नाही तर मग कुठे प्रश्न उद्भवेल? ते येऊ द्या. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा, कारण ज्यावेळेला 2 राजकीय पक्ष विलीन होतात, खरं तर मी मागे एकदा प्रश्न विचारला होता, विलिनीकरण कुठल्या पक्षाचं, कोणत्या पक्षात. आता हा प्रश्न मी तसा कंटिन्यू पण करू शकतो किंवा थोडासा जरी त्याला थांबवलं त्या प्रश्नाचं तरीसुद्धा विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये नेमकं काय आहे, काय प्रस्ताव आहे, हा एकदा आमच्याकडे येऊ द्या तर खरं, आणि मग त्या विषयावरती बसून चर्चा करता येईल. पण यामध्ये माध्यमांच्या मधून नको, अगदी खरं, तो यायचं झालं तर तो असाच यावं लागेल. अगदी अधिकृत प्रस्ताव समोरून आला तर त्यावर चर्चा होऊ शकते. पण चला प्रस्ताव आला तर नेतृत्व कोणाचं? म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कायम असेल पूर्ण पक्षावर की शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कायम असेल? म्हणूनच जो मी आता प्रश्न विचारला की विलिनीकरणाची चर्चा सुरू करायची असेल तर त्याच्यात नेमकं काय अभिप्रेत हा प्रस्ताव आला पाहिजे. त्या प्रस्तावामध्ये हे सगळं येईलच ना. दादा असतानाची परिस्थिती पूर्णपणाची भिन्न होती. दादा राष्ट्रीय अध्यक्ष होते. कदाचित त्या चर्चेमध्ये काय चर्चा असेल नसेल मला ज्ञात नाही. कोणतरी सांगणार आहे त्यावेळेला कळेल. त्याच्यावरचं मग काय माहिती असेल तर ती आम्हाला योग्य वेळेला त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा स्पष्ट मत किंवा भूमिका असेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला मांडावी लागेल. पण मगाशी मी आपल्या मार्फत जे म्हटलं तेच प्रस्ताव येऊ द्या, मग त्याच्यामध्ये सगळ्या बाबी येतीलच. नाही, चला प्रस्ताव येईल असं आपण मानूयात, काही दिवसांनी चर्चा होऊ पण शकते. पण आत्ताच्या मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला दोघं पक्षांनी अगदी घड्याळावर, म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाचेही काही उमेदवार घड्याळावर लढले आणि उघडपणे पूर्ण जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोघं राष्ट्रवादींनी एकत्र जायचं अशा स्वरूपाचं चित्र झालं. त्यातून एक मोठं यश पण येताना पाहायला मिळालं. आता कोण कोणाबरोबर कोण नाही हा विषय आलायदा. आपण शक्ती म्हणून राष्ट्रवादीची जर विचार केला, दोघं एकत्र आले तर एक मोठी शक्ती म्हणून तुम्हाला वाटतं की तुम्ही राज्यात एक मोठा पर्याय म्हणून उभा राहू शकता? एक असं आहे की महानगरपालिकेला सुद्धा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित लढले.
अपेक्षित असलेलं यश मिळाले नाही. त्यातला दुसरा टप्पा म्हणून ज्यावेळेला जो एक व्हिडिओ प्रसिद्ध होतो आहे आणि त्याच्यात विलिनीकरणाची चर्चा झालेली असं जे काय दाखवण्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, त्या बैठकीनंतर बारामतीमध्ये दादांनी पत्रकार परिषद घेतली. मला फोन केला की जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याची चर्चा झाली आणि बहुतेक ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती निवडणुका लढण्याची त्या ठिकाणी होकार अर्थ आलेला आहे. तसं जर काय प्रश्न कुठे कुठे उद्भवला तर आपल्या ज्या 12 जिल्ह्यांच्यामध्ये निवडणुका होत्या तिथल्या जिल्हाध्यक्षांना त्याची कल्पना द्या, असं मला दादांनी त्या ठिकाणी सांगितलं. एक बघा की बहुतांश ठिकाणी म्हणजे पुणा, सातारा या ठिकाणी इतर ठिकाणी सुद्धा युती झाली असेल पण स्वतंत्र चिन्ह राहिलं असेल, पण इथं घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढली गेली, त्याला यश मिळालं. पिंपरी चिंचवड किंवा पुणा त्याला चिन्ह वेगळी होती, यश मिळण्यामध्ये थोडासा फरक पडला. अगदी खरं. म्हणजे मी कोणाला कमी लेखत नाही, अगदी. पण मी जे राजकीय निवडणुकीमध्ये निकालाच्या नंतर जे उत्तर आलेलं आहे लोकशाहीच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण करतो आहे. आणि माझ्या म्हणण्याचा हेतू तोच आहे की ठीक आहे ना, तो एक त्या प्रक्रियेतला एक कदाचित भाग असेल. ती प्रक्रिया झाली, त्यातनं आजही काही उमेदवार हे शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, त्यांनी घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली असेल, पण त्यांच्या पदार्थी यश मिळालंच ना. त्याच्यामुळे तो एक जिल्हा परिषदेमध्ये काही तरुण कार्यकर्ते असतील, तरुण भगिनी असतील किंवा ज्येष्ठ सहकारी असतील, त्यांना त्या निवडणुकीतलं यश नक्कीच मिळालं. अगदी. चल, घड्याळाच्या चिन्हाला यश मिळतंय असं चित्र दिसतंय. एकत्रितपणे जर घड्याळ म्हणून दोघं पक्ष एकत्रित गेले तर पुढे मोठं यश हे राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकतं. या परिस्थितीत तटकरे साहेब, जर आपण बघितलं की तुम्ही ज्यावेळेला 2019 नंतर किंवा 23 नंतर ज्यावेळेला अजित पवारांनी वेगळी वाट स्वीकारली आणि पक्ष म्हणून तुम्ही वेगळे झाला, तर त्याच्यानंतर कधी मी अगदी म्हणजे शरद पवारांशी तुमचा कधी संपर्क आला का? तुम्ही त्यांच्याशी कधी बोललात का? कधी अशी वेळ, कारण शेवटी तुमच्या पक्षाचे मोठे नेते होते, कधी काही संपर्क, चर्चा कधी काही झाली? नाही साहेब, 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचे नेते राहिलेले आहेत, पण त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मला त्यांच्याशी कधी संपर्क होण्याचा योग आला नाही. कदाचित आम्ही घेतलेल्या राजकीय निर्णयाच्यामुळे परिस्थिती नसेल अशी उद्भवली की ज्या वेळेला बोलावं. पण एक आठवतं की आम्ही निर्णय घेतल्याच्या नंतर काही दिवसाच्या कालावधीमध्येच मंत्री आणि मी आणि दादा भेटायला गेलो. आम्ही चव्हाण प्रतिष्ठानला भेटायला गेलो. त्याच्या दुसऱ्या दिवशी आमदारांना घेऊन सुद्धा त्या ठिकाणी आम्ही भेटायला गेलो. ती भेट मात्र त्यावेळेला झालीच होती आणि त्यावेळेला अशी चर्चा होती कदाचित की त्या भेटीच्या नंतर आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये अनुकूलता आहे असं होऊ शकत होतं आणि अशी चर्चाही त्यावेळेला कालावधी होती होती की या तारखेला असा निर्णय घोषित केला जाईल वगैरे वगैरे. आणि मग ती एक शेवटची बैठक पुण्याला कोणा उद्योगपतींच्या घरी त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यावरती मग पडदा पडला. पण तोपर्यंत अशी एक निश्चितच जी दादानी बाब माझ्या कानावरती घातली होती, कारण आम्ही भेटायला तरी का गेलो, आमदारांसहित कसे भेटायला जाऊ शकलो, तर त्याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी विचार होता की नाही आपण घेतलेला निर्णय हा त्या ठिकाणी स्वीकारला जाऊ शकतो आणि मग त्या स्वीकारल्याच्या नंतरची एक अधिकृत घोषणा त्या संदर्भात होऊ शकते, अशी एक स्थिती त्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती. तेवढ्यापुरती जरूर साहेबांच्या जवळ संवाद करण्याची एक संधी काही कालावधीपुरतं मिळाली. मग या पुढच्या टप्प्यावर, कारण तुमच्यात आणि राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख नेते शरदचंद्र पवारांनंतरचे, त्यांच्यामध्ये तुमच्यात आणि त्यांच्यात खूप विसंवाद आहे अशा स्वरूपाचं एक चित्र तयार होतं. म्हणजे आम्ही तरी ऐकतो की सुप्रिया सुळे आणि तुमच्यात विसंवाद आहे, रोहित पवार आणि तुमच्यात विसंवाद आहे. तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना रोहित पवार अनेक ठिकाणी खोडा घालत होते, सुप्रिया सुळे अनेक ठिकाणी निर्णयाला मान्यता देत नव्हत्या किंवा विरोध करत होत्या. हा विसंवाद आहे तुमच्या दोघांमध्ये? बघा 2014 ते 2018 मी प्रदेशाध्यक्ष होतो एकत्रित. आदरणीय पवार साहेबांनी माझी नेमणूक केली होती. मी त्यावेळेला स्वतःहून संघटनेमध्ये काम करण्याची माझी इच्छा वर्तवली होती आणि साहेबांनी आणि दादांनी मान्यता दिली. मला साहेबांनी विचारलं की दादांना माहिती आहे की नाही, दादांनी मान्यता दिली म्हणून मी राजीनामा दिला आणि मग विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मी अध्यक्ष झालो. ते 14 ते 18 सलग मी 4 वर्ष अध्यक्ष होतो. त्यावेळेला रोहित पवार नावाचे ग्रस्त राजकारणामध्ये नव्हतेच, ते 19ला कर्जतमधला निवडणूक लढले आणि मग ते आले. त्यामुळे त्यांचा माझा काय संबंध, ते कार्यकर्ता मी प्रदेशाध्यक्ष असा सुद्धा
लांबून लांबून सुद्धा आला नाही. बरं. ताईंचा जरूर आला, कारण ताई 2009च्या आधी 2007ला राज्यसभेवरती गेल्या. 9ला लोकसभा बारामती, 14 लोकसभा बारामती. एक उत्कृष्ट संसदपटू, पक्षातली एक भूमिका, युवती संघटन उभा करण्यामध्ये देशातल्या राजकीय पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक, त्याच्यामध्ये सुप्रियाताईंचं योगदान मोठ्या प्रमाणात राहिलं. त्यामुळे संवाद आमचा उत्तम होता. कधी असं काही मतभेद किंवा असं काय नव्हतंच त्याच्यामध्ये काय. कारण पक्ष म्हणून पक्षाच्या चाकोरीमध्ये दिलेले निर्णय पक्षश्रेष्ठींनी, आदरणीय पवारसाहेबांनी असतील, दादांनी असतील, सहमतीने घेतलेले पक्षाचे निर्णय असतील, ते करण्याचं काम माझ्याकडनं होत होतं. आणि त्या 4 वर्षामध्ये मी 4 वेळा महाराष्ट्र दौरा केला. शेवटचा तर हल्लाबोलचा दौरा तर यशस्वी झाला, निवडणुकीच्या पूर्वी झालेला दौरा. तर त्याच्यामुळे तसं काय कुठे म्हणजे काय वेगळं मतभेद होते किंवा काय असं बिलकुल काय झालं नव्हतंच. एकत्रितपणाने मी काम करत होतो. सर, अगदी म्हणजे शेवटाकडे मुलाखतीच्या जाताना अपघात झाला विमानाचा, आणि अपघातानंतरची जी दृश्य आली त्यामध्ये एक विमान असं तिरपवताना पाहायला मिळतं आणि ते अचानकपणे खाली कोसळताना पाहायला मिळतं. बरं, त्याचा कोसळण्याची जी साधारण एक डायरेक्शन आहे ती ते अचानक कोसळावं अशा स्वरूपाची दिसते, आणि त्यातून शंका तयार झाली की विमान पाडलं, हा अपघात आहे की घातपात आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, अजित पवारांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून कशा स्वरूपात बघता या घटनेला? हा तुम्हाला घातपात वाटतो का? एक बाब बघा की 3 दिवसाच्या नंतर, शपथविधीच्या नंतर ज्याला मी पहिल्यांदाच माध्यमांशी बोलायला सुरुवात केली, त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली की याची सखोल चौकशी, आणि अशावेळचे विमान अपघात होतात त्यावेळेला देशामध्ये एक स्वतंत्र यंत्रणा देशाने स्थापन केलेली आहे भारत सरकारने. आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा अशा वेगवेगळ्या संस्था आहेत की अशावेळच्या अपघाताची ती चौकशी करत असतात. त्यामार्फत चौकशी करावी अशी भूमिका माध्यमांच्या माध्यमातून मांडली, मुख्यमंत्री महोदयांच्या चर्चेतून मांडली. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी त्या ठिकाणी केली. त्यामुळे आमची पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे की आता या संदर्भामध्ये वेगवेगळे नेते असतील, संविधाना पदावरती काम करणारे काही सहकारी असतील, ते जी काय भूमिका मांडतात, मी जाहीररित्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, केंद्रीय मंत्री महोदयांना सुद्धा केले की असे जे काय भूमिका मांडतात त्यांचंही जे काय मत असेल किंवा त्यांच्याकडे त्या संदर्भातली काय माहिती असेल ती पण समजून घेतलीच पाहिजे. त्या दिशेने सुद्धा तपास केला गेला पाहिजे. त्यांनी निर्माण केलेल्या प्रश्नाची उत्तरंसुद्धा ज्या वेळेला हा सगळा तपास पूर्ण होईल त्यावेळेला केवळ त्यांच्यापुरता सीमित नव्हे, राज्यातल्या जनतेपुरता सीमित नव्हे, तर देशातल्या जनतेला कळलं पाहिजे. कारण दादांचा अपघाताचं जो शोककळा आहे देशाने अनुभवले. एक जबरदस्त ताकदीचा ताकदवार नेता आपल्यातून गेला अशी हळ देशभरामध्ये निर्माण झाले. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती देशातल्या कानाकोपऱ्यातल्या जनतेसमोर मिळालीच पाहिजे, स्पष्टपणाची भूमिका आहे. अगदी ठीक आहे. या परिस्थितीमध्ये आता म्हणजे यावर स्पष्ट चित्र होईल, त्याची चौकशी सुरू आहे. ज्यावेळेला विलिनीकरणाची चर्चा होईल विलिनीकरण किंवा होणार नाही, सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष होतील, जो काही निर्णय असेल पक्षाचा तो होईल. तुमच्या बाबतीत आणि पटेलांच्या बाबतीत एक शंका घेतली जाते आणि ती उघडपणे चर्चिली जाते, आणि त्यात असं म्हटलं जातं की तटकरे भाजपमध्ये जाणार आहेत, ते पटेल भाजपबरोबर जाणार आहेत, आणि म्हणून त्यांची ही सगळी खेळी सुरू आहे. अशा संदर्भातला जो तुमच्यावर आरोप होतो त्याला काय उत्तर असेल? हा आरोप अत्यंत निराधार आहे, द्वेषाच्या पोटी केला जाणारा आरोप आहे. तसा हा अशापैकीचा आरोप आम्ही सर्व दादांच्या सोबत निर्णय घेण्यापूर्वीपासून सुद्धा होत आला. अगदी दादांच्या वतीमध्ये सुद्धा आरोप करण्यापर्यंत काही लोकांची, काही महामागांची मजल त्या ठिकाणी पोचली होती. आज दादांचे विचार, दादांनी ज्या पद्धतीने आम्हाला सर्वांना सोबत घेत एक ताकद आणि शक्ती दिली, तोच विचार घेत आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये जायचं आहे. भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सुद्धा किंवा राज्यपातळीवरच्या नेतृत्वाने सुद्धा आम्ही आणि दादाने निर्माण केलेलं पक्षाचं संघटन याला त्याच ताकदीने सोबत घेत पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून स्पष्टता त्या ठिकाणी दिलेली आहे. कधीही बघा, मी UPAच्या कालावधीमध्ये सुद्धा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरती काम करत आलो. UPAकडून मित्रपक्षाला मिळणारी वागणूक त्या कालावधीमध्ये अगदी त्या प्रक्रियेमध्ये जवळचा नव्हतो तरी अनुभवत होतो, पण 14ला अनुभवली ना. विधानसभे निवडणुकीच्या जागा वाटपासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या जवळ ज्याला मी बसत होतो त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो. काही जागा आम्हाला बदलून हव्या होत्या, त्याची यादी मागितली. मी दादांना आणि प्रफुल्लभाईंना सांगितलं यादी देऊया नको, म्हटलं यादी दिली तर घोटाळा होईल. यादी दिली आणि काँग्रेसने लगेच उमेदवार जिथे जागा मागितल्या तिथं जाहीर केले. युती तुटण्याच्या पाठीमागचं पहिलं ते कारण आहे.
आणि म्हणून मला जे सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष आपल्या मित्र पक्षाला, विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, इतरही इंडियामध्ये अनेक मित्रपक्ष आहेत, राज्यातला शिवसेना आहे, देशातील इतर अनेक मित्रपक्ष आहेत, पण अतिशय सौहार्दाची वागणूक त्या ठिकाणी मिळते. आमचं मत विचारात घेतलं जात आहे, योग्य तो सन्मानही त्या ठिकाणी होतो आहे. तर भारतीय जनता पक्षामध्ये जाणं हे कल्पोकल्पित केवळ बदनाम करण्यासाठीच केल्या गेलेल्या अफवा आहेत. त्याच्या पाठीमागे सुद्धा कोण आहे ते माहिती आहे, पण योग्य वेळेला बोलू. मुळात विलय झाला तर हरकत नाही, पण विलय करण्यामागच्या भूमिका काय असतील, कोणाच्या हाती नेतृत्व असेल, हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही आणि समोरून जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत निर्णय होणार कसा, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि मुख्य म्हणजे या निमित्तानं एक लक्षात घ्यायला हवं की अजित पवारांसारखा अत्यंत उंचीचा कर्तबगार असा नेता महाराष्ट्रानं गमावला. ज्या वेळेला त्यांना संधी मिळायला हवी होती, तटकरे साहेब म्हणजे अगदी 10 जानेवारीला आम्ही सकाळी अजित पवारांबरोबर बसलो होतो, त्यावेळेला त्यांनी एक खंत व्यक्त केली की आमचा उमेदीचा जो काळ होता तो आमच्यावर चुकीचे आरोप करून आमच्या उमेदीचा काळ खराब केला गेला. खरं महाराष्ट्राला अजित पवारांसारखा मुख्यमंत्री लाभला असता तर 10 वर्ष महाराष्ट्र पुढे असता. पण आता ही पोकळी तयार झाली आणि ही स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तटकरे साहेब तुमच्यासारख्या नेत्यांवर आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मुळात अजित पवारांची ही इच्छा पूर्ण हो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज आपण जी वेळ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.